महाराष्ट्राचा लाडका डॉन. मित्रांनो, आता 2 वाजलेले आहेत आणि सर्व बरेचसे लांबून मेंबर आज इथे दाखल झालेले आहेत. बघा, गर्दी पाहू शकता आपण. तो आलायच की मागाशी. आणि कुठून आलाय? आम्ही देवडवरनं. देवडवरून बाहेर खास बैलपोळ्यासाठी. किती मित्र किती घेऊन आलो? आम्ही तिघं झालो. 3 जण आलो. तयारी बघा अंतिम टप्प्यात आले डेकोरेशनची. आणि मल्हारी मार्तंडचा फोटो आपण खंडोबा देवाचा फोटो पाहू शकता. अंगावरती प्रतिकृती आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती अंगावरती काढलेली आहे बघा. आणि थोड्याच वेळात म्हणजे 3 ते 3:30 वाजता कार्यक्रम चालू होईल. नवीन कंडा परत सर्व साहित्य आणलेलं आहे. सर्व वस्त्र आहे. पहिलं मगाशी बघितली आपण. बाय. आणि सर्व रील स्टार पण आले बरेचसे लांबून. आरडी भाऊ, सुयश भाऊ, यश भाऊ, काय म्हणतात? काय बरंच लांबून आलं? बरंच लांबून आता सवय झाली. कल्याण आणि म्हणजे मुळशी कल्याण डोंबिवली सारखं वाटतं, त्यामुळे येत राहतो. प्रो कबड्डी लीग चालू आहे तिकडे आणि ते पण कव्हर करताय, सर्व बैलगाडी पण कव्हर करताय. खरं सांगायचं झालं तर जास्त आवड बैलगाडीचीच आहे. त्यामुळे आता हेच म्हणजे हाच लुक दिसेल तुम्हाला. आज बकासूरच्या बैलपोळ्याचा कार्यक्रम आहे, त्याविषयी काय अविस्मरणीय क्षण आहे आणि प्रत्येकाने असा हा क्षण साजरा करावा. जसं की आपण सगळेच सण साजरे करतो. गोकुळाष्टमी असेल, त्यानंतर दिवाळी असेल, तर आमच्यासारख्या म्हणजे शौकीन आहेत आम्ही, बैलगाडी शौकीन, त्यानंतर जे पण काही गाडा मालक असतील, त्यानंतर बैलगाडी प्रेमी असतील, त्यांच्यासाठी ही खरी दिवाळी आहे. बाकी आपला भाऊ सांगेल. सुयश, काय लांब आलायस? आलो आता आपल्या देवाची मिरवणूक काय म्हणलं, रहाटणी ते सुसगाव. काय प्रथमच आलंय? पहिल्यांदा सुसगाव मध्ये तर पहिल्यांदाच आलोय. आणि ऋषी दादा होते, आमिर दादा होते, ते बोलले जायचंय आपल्याला. मग म्हणलं कशाला वाट बघायची, चला. ऋषी काय रील्स वगैरे काढले का नाही? हो, आता काढा थोडं. तुम्ही द्या मी आत्ताच आलो. मित्रांनो, सर्व क्रिएटर आहेत आणि सर्व व्हिडिओज आपल्याला नक्की पाहायला मिळतील. सांगायची म्हणजे एक गोष्ट नक्की आवडेल. आपले मित्र आहेत, नाशिकवरून आलेत. आला बैलगाडा आपण सर्वांनी हे गाणं यूट्यूबवरती पाहिलं असेल. असे बरेच असे गाणे 100 पैकी गाणे दादांनी शूट केलेत. त्या दादांनी शूट. तुमचं नाव काय? मयूर परंकर. मी सिनेमॅटोग्राफीच करतो. अच्छा. बकासूरची आवड होती सगळ्या, म्हणजे रील्सला आमिर आहे काय बोलतो, आरडी दादांनी व्हिडिओ वगैरे टाकले, दादांचे व्हिडिओ ते कंटिन्यू बघत असतो. आणि यांच्यामुळे काय म्हणता, जे असे बाहेरचे जे प्रेक्षक आहे त्यांना ज्या व्हिडिओज मिळतात, तर तुम्ही असेल की तुमच्या मार्फतच जे बकासूरच्या फॅन पेजला म्हणा किंवा फॅन्स असतील लांबचे, त्यांना जे व्हिडिओ बघायला मिळतात, खरंच तुमचे पण मनापासून कौतुक केलं पाहिजे की तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवताय. आता
आजची जी मिरवणूक असेल ही 100% उद्या प्रचंड महाराष्ट्रात तुम्ही सगळे जण फेमस करून बकासूरला पाहिला का? मग त्यालाच तर बघण्यासाठी मी 2 दिवसापासून म्हणजे आरडी दादांना कंटिन्यू कॉल करत होतो की दादा कुठे आहे? दादा भेटायचंय आणि आज तो फायनली क्षण आला. दादांचं पण खूप मनापासून आभार की त्यांनी मला आज भेट घालून दिली बकासूरची. सकाळी आंघोळीचे क्षण वगैरे आज जेवढं डोळ्यात साठवता येईल तेवढं साठवून घेतोय. मित्रांनो यालाच म्हणतात प्रेम. धन्यवाद. थँक्यू दादा.